आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी सांगली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची मक्तेदार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। यावेळी मनपा टेंडर नोटीसमधील जाचक शर्ती अटी रद्द कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी अध्यक्ष सुजित काटे व संघटक प्रमुख साजिद शेख यांनी या टेंडर नोटीसमधील जाचक शर्ती अटींमुळे ठराविक मक्तेदारांनाच कामे भरता येतील, त्यामुळे इतर सर्व मक्तेदारांना कामे स्पर्धात्मक भरण्यासाठी जाचक नियम शर्ती अटी काढाव्यात अशी विनंती केली। यानंतर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी कमिटीमार्फत यावर तात्काळ निर्णय घेऊ असे आश्वासन दिले। बैठकीत शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, लेखाधिकारी अभिजित मेंगडे, ऑडिट अधिकारी मुल्लासाहेब आदी उपस्थित होते। दरम्यान याबाबत सकारात्मक चर्चा होऊन तात्काळ शुद्धीपत्रक काढू असे प्रशासनामार्फत आश्वासन मिळाल्याने उपस्थित मक्तेदारांनी समाधान व्यक्त केले। यावेळी मक्तेदार असोसिएशनचे अध्यक्ष सुजित काटे, संघटक प्रमुख साजिद शेख, मक्तेदार शिवाजी जाधव, दादा शिंदे, विशाल यादव, फिरत जमादार, अक्षय सरगर आदींसह मक्तेदार उपस्थित होते। या कामासाठी लागणाऱ्या मालकीच्या यंत्रणाची माहितीसाठी कॉन्क्रीट काम आणि सर कसं माहिती आहे का, 10 फुटाचा वरचा आम्हाला मार्केट असेल सर, 10 फुटाचा वरचा माल आम्हाला हे मिक्सरच करावं लागतो। मॅन्युअल परवडत आहे आम्हाला, पहिला क्लिअर करून घ्या। 50 लाखाच्या आत असेल ओरडीची गरज नाही। आज महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय अडसूळे साहेब यांना भेटीसाठी गेलो। त्या ठिकाणी त्यांनी टेंडर निवड समितीची बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये आमचा कॉन्ट्रॅक्टरांचा आक्षेप होता की बांधकाम विभागाने जाचक नियम शर्ती अटी ह्या टेंडर नोटिसीमध्ये ॲड केलेल्या आहेत त्या कमी कराव्यात, कारण खुलं टेंडर असल्यामुळे सर्व मक्तेदारांना खुलं टेंडर भरता येत नाही, ठराविकच मक्तेदारांना टेंडर हे भरता येतं ह्या जाचक नियम शर्ती अटींमुळे। त्यामुळं सर्वांना कामं भरण्यासाठी या ठिकाणी जाचक नियम शर्ती अटी ह्या कमी कराव्यात अशी त्यांना आम्ही विनंती केली, त्यांच्याशी बातचीत केली आणि या बातचीतीमधून आमच्या सर्व मागण्या अडसूळे साहेबांनी मान्य केल्या आणि जाचक नियम शर्ती अटी काढून फेर टेंडर शुद्धीपत्रक काढतो असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं मनापासून आभार। प्रशासन वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतं, असोसिएशनच्या मागण्या मान्य करतं, त्याबद्दल सर्व प्रशासन प्रमुखांचं या ठिकाणी आभार मानतो। आणि यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा